नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? मजेत ना? तर मजेतच असायला हवं. तर आजची रेसिपी बनवूया वालपापडीची भाजी. तर ना इकडे वालपापडीचा आज वानोळा आला होता, तर मग इकडं वाल सगळा निसून घेतलेला आहे. इकडे गॅसवर कढई ठेवून घेतली. कढईमध्ये मोठे 2 ते 3 चमचे मी आता इथं तेल घालून घेते. तर पाहू शकतात तुम्ही. तेल घालून झाल्यानंतर व्यवस्थित तापू द्यायचं. त्यानंतर जिरे आणि मोहऱ्याची फोडणी द्यायची. त्यामध्ये ठेचलेला लसूण पण मी इथं घालून घेत आहे. तर पाहू शकतात तुम्ही. मग कढीपत्ता पण घरचाच आहे, तर फ्रेश असा कढीपत्ता पण इथं घालून घ्यायचा. मग त्यामध्ये वालपापडीच्या ज्या शेंगा निसलेल्या आहेत त्या घालून घ्यायच्या इथं. मग हळद. तर मग असं हे करून सगळ्या शेंगा घालून घेतलेल्या आहे चाळणीतल्या मी इथं. तर पाहू शकतात तुम्ही. तर ही भाजी ना मी पहिल्यांदाच करते. तर हा वानोळा आलेला होता शेंगांचा. तर मग इकडे 1 चमचा मीठ घालून घेतलेलं आहे आणि आता व्यवस्थित परतवून घ्यायच्या या शेंगा. तर या अशा पद्धतीनं परतून घेतल्या का मग इथे ना मी लाल तिखट पण घालून घेते. तर अशा पद्धतीने मी 2 ते 2.5 चमचे इथं लाल तिखट घालून घेतलेलं आहे. पुन्हा हे सगळं मिक्स करून घ्यायचं. या अशा पद्धतीने सगळं मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात मला कमेंटमध्ये नक्की व्हिडिओ जर आवडलास प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मग इकडे मी झाकण काढून घेतलेलं आहे. तर पाहू शकतात तर शेंगांचा कलर पण बदललेला आहे. तर हे झाकण आता 20 मिनिटानंतर काढलेलं आहे. बारीक गॅसवरती ठेवलेलं होतं. तर मग आता त्यानंतर मग आता इथे शेंगदाण्याचा कूट केलेला आहे तो इथे घालून घेत आहे. तर पाहू शकतात तुम्ही. शेंगदाण्याचा कूट घातल्यानंतर पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तर या अशा पद्धतीने या शेंगांची भाजी खायला खरंच खूप छान लागते. तुम्हाला पण अशा शेंगा बाजारात दिसल्या तर नक्की घ्या आणि भाजी करून पहा. तर मग या अशा पद्धतीने आता इकडं भाजी तयार झालेली पाहू शकता तुम्ही. ही भाजी आता गॅसवरून मी खाली उतरवून घेतलेली आहे आणि आता ना ही प्लेटमध्ये सर्व करणार आहे. तर पाहू शकता. तर खरंच भाजी खूपच छान झालेली आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ जर आवडला ना प्लीज लाईक करा. चला तर मग अशा पद्धतीने गरमागरम आपली भाजी इथे तयार झालेली आहे.